दिसत नाहीत. फिजिकली करतो लक्षात घ्या, ह्या गोष्टी दिसत नाहीत. नीड प्रॉब्लेम जे आहेत ना, कुठले कुठले येतात, आता आपण वर लिहिलं की बाबा काय पाहिजे, मनी पाहिजे, हे पाहिजे, नाही ते ऍक्च्युअल नीड नाहीत, त्या तुमच्या बेसिक नीड आहेत. ऍक्च्युअली डॉक्टर खरेदी काय करतो लक्षात घ्या, एम. उदाहरणार्थ डॉक्टरचं एम काय आहे, जशी मागाशी तुम्ही लिहिलं, तुम्हाला मी काय म्हणलं कंपनीला की ह्यांच्या एमआरच्या एमवर काम करा. तुम्हाला कोणाच्या एमवर काम करायचंय, डॉक्टरच्या एमवर काम करायचं. समज नाही का, तर तुमचा डॉक्टर पहिला कोण होता, हा डॉक्टर आहे बरोबर का. एमआरचा पहिला कस्टमर कोणी तो लक्षात घ्या, मॅनेजर. मॅनेजरला काय पाहिजे, सेल पाहिजे. सेलसाठी काय पाहिजे, डॉक्टर पाहिजे. डॉक्टर काय म्हणतो, माझ्या एमवर काम कर, माझ्या प्रोडक्टवर काम करू नको, प्रोडक्ट काय द्यायचं माझी जबाबदारी, तुम्हाला नको शिकू. सहसा डॉक्टर म्हणतात. आपण मला सांगा ना, ॲसिक्लो पॅरा, निमो पॅरा किंवा तुमचा धरून चला पॅन्टापासून ड्रॉइंग प्रोडक्ट असू द्या, हे प्रोडक्टमध्ये काय डॉक्टरला आपण सांगणार समजून. म्हणजे जे अक्षय बरोबर ना माझं बोललं, मे बी तुम्हाला काय माझं समजतं समजतं बोललं, पण तुम्हाला किंवा तुम्हाला समजतं माझं बोललं सर बरोबर का. आपण त्यामध्ये काय शिकवणार आहे, डॉक्टरला ऑलरेडी हे प्रोडक्ट माहिती आहेत, अँटासिड काय असतं, पॅन्टापासून काय असतं, किंवा तुमचे हे जनरल बेसिक आहे लक्षात घ्या. हे डॉक्टर आपण सांगण्यापेक्षा डॉक्टरच्या आपण अशा गोष्टीवर कामकाज केलं पाहिजे की जे मार्केटला अवेलेबल कुणाकडेच नाहीये. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही जास्त काम करताल ना, तरच तुमची प्रगती होते. तसं तुमची पण कोणाची आणि डॉक्टरची पण, कंपनीची पण. लक्षात घ्या, प्रोडक्ट विकत बचाल तर संपून जाल लक्षात घ्या, कारण की तुमच्यासारखे प्रोडक्ट हजारो कंपनीकडे काय प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या. ओके, तर डॉक्टर खरेदी काय करतो लक्षात घ्या, नीड प्रॉब्लेम बर्निंग डिझायर. आता नीड काय, त्याच्यात थोडं पुढे जाऊया, थोडं पुढच्या पिरियडमध्ये येतं लक्षात घ्या. आता त्याच्या आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या, काय आपली डॉक्टरांची लिस्ट कितीची आहे, 150 लोकांची लिस्ट आहे. ओके, ह्याच्यामध्ये जीपी किती आणि स्पेशालिटी किती, आपण ह्याच्यात थोडंसं बारकाईने बोलूया. परत तुमचे प्रोडक्ट किती आहेत काय, आपण थोडंसं मी काढलेलं आहे, थोडं बारकाईने बोलूया. तर स्पेशालिटीवर सगळ्यात जास्त काम करा. फक्त जीपीवर काम कराल तर अडचणीत याल, कारण जीपी हा फार चंचल आहे बरोबर ना. शब्द समजून घ्या बारकाईने, कधी पलटी मार त्याचा भरोसा नाही कसं आहे बरोबर ना सर. जीपीची कंडिशन्स ते लक्षात घ्या. तर त्यामुळे स्पेशालिटी नसतील कंपनीवर, स्पेशालिटी प्रोडक्ट का नसतील तर लक्षात घ्या. ओके, स्पेशल लेवलचे जीपीवर काम कराल तर काही दिवसांना संपून जाल. कसं आहे का, तर जीपी हा फार चंचल आहे, कधी पलटी मार त्याचा भरोसा नाही लक्षात घ्या. एक डॉक्टर दाखवा असा की जीपी की जो कायमस्वरूपी त्या प्रोडक्टला स्टिक आहे. कन्सल्ट दाखवा बरं, कन्सल्ट त्या प्रोडक्टला स्टिक आहे सर, हालत नाही लवकर. एक तर प्रोडक्टला जॉईंट होत नाही आणि झाले तर सोडत नाही लक्षात घ्या. का तर त्यांना माहिती आहे की एकदाही पेशंट एखाद्या धरून चाल टेलमा आहे, टेलमा डॉक्टर किती लिहितो, त्याचं काही लिमिट आहे का तुमच्या शेजारी, तुम्ही मेडिकलवाले आहात तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या बरोबर का. बरं झेरोल सगळे डॉक्टर लिहित नाहीत, स्पेसिफिक डॉक्टर लिहितात. हा शेवट पर्याय राहिल्यामुळे तेवढे झेरोल लिहितो का, तो ब्रँड आहे. नाही तर आधी पहिले जेनेरिक डॉक्टर लिहितोच आहे सध्याला, त्याचा काही विषय जेनेरिक लिहितोय किंवा पीसेट लिहितोय बरोबर का. पर्याय नाही म्हणून जेरोल लिहितो, पण जेरोल कुठल्या काउंटरला नाही सांगत आहे, तुम्ही बस स्टॉकिस्ट वाले सगळे A to Z काउंटरला बरोबर ना लक्षात घ्या. तर तो ब्रँड आहे. मग ब्रँड कसा केला, तर त्यांनी इमोशन्सवर हात घातला लक्षात घ्या. ह्या कंपनी ह्या पद्धतीने कामकाज करतात. आणि आपल्या किती लोकांना असं करायचे, अति झालं लक्षात घ्या. एखादा ब्रँड बनण्यासाठी काय बोलतो, एखादा ब्रँड बनण्यासाठी आपल्याला काय लागतं, तर फक्त आणि फक्त 10,000 कस्टमर लागतात. 10,000 कस्टमर लागतात. आज प्रत्येक एमआरकडे सरासरी 150 असतील, आपण टार्गेट सध्या 150 घेतोय. पण हीच जर आपण एका एमआरकडे 30 दिले, एका एमआरकडे 900 दिले, होऊ शकतं. होत नाही असं काही नाही, 10 एमआर सुद्धा कामकाज होते. फक्त आपण तो फोकस ठेवला पाहिजे, आपण त्या पद्धतीने उचललं पाहिजे लक्षात घ्या. ओके, तर हाऊ मच युअर डॉक्टर लिस्ट द्या तिथं, 150 डॉक्टर लिस्ट. त्यातले जीपी किती, स्पेशली आपण नंतर बघू. पहिले जीपी किती, तर सरासरी बरं का सर, माहिती असेल तुम्हाला, तुम्हाला सरासरी 80% जीपी तुमच्याकडे असला पाहिजे. 80% जीपी असला पाहिजे. म्हणजे किती आला पाहिजे तो, सरासरी 150च्या 80%, सरासरी 120 लिस्ट ती असली पाहिजे. आणि 30 डॉक्टर लोक तुमची स्पेशलिस्ट असले पाहिजे, कन्सल्ट असले पाहिजे. ओके, घटना काय घडते पुढे जाऊन, की जेव्हा ही स्पेशल डॉक्टर लोक आफ्टर 6 मंथ चालू करतात प्रोडक्ट, लगेच चालू करत नाहीत, आफ्टर 6 मंथ चालू होतात आणि जीपी त्यावेळेस बंद पडेल असतो. भरपूर कंपनी कुठे फेल झाले तुम्हाला सांगतो, त्यांनी फक्त जीपीवर फोकस ठेवला आणि 6 महिने झाल्यानंतर सुरुवातीला पिकअप कुठलीही कंपनी घेते, तर काय नवल नाही फार मोठी गोष्ट. आफ्टर 6 मंथ काय झालं घटना, की जीपी कमी होऊ लागला, पण ह्यांनी कन्सल्ट वाढवले नव्हते. मग म्हणतात काय, अरे मार्केटच खराब आहे, एमआरच खराब आहे, हे झालं नसतं. नाही, तुझं कस्टमर काय, कंपनीचं कस्टमर कोण. तर 30% जी आपण 30 लोक घेतोय ना, ही संख्या परत हळूहळू 50 झाली पाहिजे, 50 70 झाली पाहिजे. हळूहळू जीपी कमी करत चला, कन्सल्ट वाढवत चला, ही थिअरी वापरली पाहिजे. भरपूर कंपन्या काय करतात, जीपीवर फोकस करत असतात आणि चुकीची पद्धत आहे लक्षात घ्या. का, ॲज त्या कंपनीच्या ओनरचा संपर्क फक्त आणि फक्त जीपीशी असतो, म्हणून त्याला वाटतं जीपी भरपूर लिहितोय. तसं नाही, कन्सल्ट त्याचं तुफान आहे. तुमची स्टॉकीशिप आहे, तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या की सगळ्यात जास्त बिलिंग कुठलं चांगलं होतं, जीपीचे की कन्सल्टंटचं, तुम्हाला कळते गोष्टी लक्षात घ्या.
कुठला डॉक्टर किती परचेस करतो, कुठला करतो, काय करतो, किती करतो, तुम्हाला माहिती आहे. सांगा माझ्यापेक्षा तुमचा जास्त अभ्यास देत आहे. तर कन्सल्ट फोकस ठेवा. प्रोडक्ट लिस्ट काय असेल तुमची जी काय असते असेल आफ्टर 6 मंथमध्ये किंवा 3 मंथमध्ये फोकस ठेवा की आपण लिस्ट आपली कन्सल्ट लेवलला गेली पाहिजे. हा फोकस ठेवा तुम्ही. ओके, जे मला जाणवलं ते बोलतो तुम्हाला. ओके, थोडं पुढे जाऊया. ऑल डॉक्टर क्लासिफिकेशन लिहिलं आहे. याच्यामध्ये कुठली लिस्ट आणावी, काय आणावी, थोडा बारकाईने विचार करू शकतो तुम्ही त्यामध्ये की बाबा पुढच्या पेजवर आलो आपण. हॅलो, ओके, त्यातली कार्डो डायबिटीज वगैरे थोडा कंपनीचा विषय येतो. ओके, पण ह्यातली तुमची वैयक्तिक लिस्ट कोणती असावी, काय असावी, तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही डिस्कस करा. कुठल्या पद्धतीने कामकाज